त्याच्या जर लक्षात येत असतील तर त्याची ती कल्पना किंवा ते शब्दसुद्धा कलर्स कोणते येते ओळखणे, याच्यातला योग्य शब्द ओळखून दाखवणे, या छोट्या गोष्टी. नंतर मग आपण ही व्होकॅब्युलरी मग इथून सुरुवात झालं, ABCD पूर्ण येते, त्याची व्होकॅब्युलरी सुरू होते. मग त्याला नाउन्समधून घेऊन जाणे, नाउन्सची त्याची पूर्ण तयारी करून घेणे, कुठल्या गोष्टी आहेत. आता आपण या भाजीपाल्यांच्या सगळ्या चिठ्ठ्या तयार करून घेतलेल्या आहेत, प्रत्येकाचे अर्थ त्यांना सांगणे, समजून सांगणे. मग हे रिलेशन संबंधीचे शब्दपट्ट्या आहेत किंवा हे प्रोफेशन संबंधीच्या शब्दपट्ट्या आहेत, पार्ट्स ऑफ स्पीचवरच्या किंवा पार्ट्स ऑफ बॉडीवरच्या शब्दपट्ट्या आहेत. या सगळ्या त्यांच्याकडून वाचन करून घेणे, सांगणे, अर्थ सांगून घेणे. आणि प्रत्येक मुलाला दिल्यानंतर काय होतं, त्यांची ग्रुप डिस्कशन होतं, गटचर्चा होते. तुझ्याकडे कोणती चिठ्ठी आहे, माझ्याकडे कोणती चिठ्ठी आहे, माझा अर्थ काय होतो, तुझा अर्थ काय. गेम्स पण होतात, मुलांचं मनोरंजन पण होतं आणि शिकणं पण होतं. त्याच्यानंतर काही टेस्ट आहे. मग आपण कॉमन नाऊन बघितला तर आपण जे काही बुकचं स्पेलिंग आहे ते तुला करता येईल का, टेबलचं स्पेलिंग करता येईल का, किंवा मी काही सांगत नाही, तू इथं फक्त शब्द सांग. तर विद्यार्थी त्याच्यातून पण अधिक शिकण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याला सांगावं लागतं की बाबा हे जे तू सांगितले ते कॉमन नाऊन आहे. मग कॉमन नाऊनमधून कलेक्टिव्ह नाऊनचं काय अर्थ आहे, इथं काय येईल, तिथं काय येईल, हे असं करता करता हेच टेस्टमध्ये देणे त्यांच्याकडून करून मी हे उद्या तुम्हाला देणार आहे. मग उद्या हेच मी ब्लँक ज्यावेळेस फळ्यावर लिहून देईल त्यावेळेस त्यांना हे करणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये मटेरियल नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, हळूहळू नाऊन पूर्ण तयार करून घेतलं की मग आणि हे जे असे बनवले ना, याच्यासाठी मी काय केलेले, स्केच पेन ठेवलेले विद्यार्थी. उदाहरणार्थ हे जर एका विद्यार्थ्याला दिलं तर तो मला हे सगळं फिलअप करून दाखवेल, किंवा 2 मुलांना 3 मुलांचा गट करून देईल, तर तो स्केच पेन घेईल आणि त्या 3 मुलांचे गट हे सगळं भरून येईल. मग मला हे ओल्या फडक्याने वाईप आऊट केलं की हे सगळं पुसलं जातं, म्हणजे मला पुन्हा बनवण्याची गरज नाही. हा उद्देश त्याच्या पाठीमागे होता. हळूहळू विद्यार्थ्यांना मग त्यांच्या प्रोनाऊन्सकडे घेऊन जायचं. प्रोनाऊन्स भरता येतात का, आयचा उपयोग करता येतो का, हीचा उपयोग करता येतो का, शीचा उपयोग करता येतो का, योग्य मुलाला त्या सेंटेन्सनुसार ते ती प्रोनाऊन्स वापरता येतात का हे चेक करणे. हळूच त्याला मायसेल्फबद्दल माहिती द्यायला सांगतो. आता भरपूर मुलं काय करतात, मायसेल्फबद्दल किंवा कोणी असेल मायसेल्फबद्दल सांगताना वगैरे 2-3 वाक्य बोलत असतात. माय नेम इज हे, माय स्कूल नेम इज हे, आय एम 13 years old. एवढे दिसे तिथे 4-5 वाक्य बोलतात. पण त्या विद्यार्थ्यांना मी असं एक फॉर्मॅट तयार करून दिला की हा जनरल फॉर्मॅट, हे सगळे वाक्य सगळ्या विद्यार्थ्यांना यायला पाहिजे. हॅलो माय डिअर फ्रेंड्स, टुडे आय एम टॉकिंग अबाउट माय सेल्फ. आय रिक्वेस्ट यू लिसन केअरफुली. माय गुड नेम इज, आता प्रत्येकाला आपण म्हणतो माय नेम इज, पण म्हणा की माय गुड नेम इज. तर विद्यार्थी जोडतात, आय लिव्ह इन हे वाक्य आहे. आय एम 13 years यंग बॉय म्हणा, नुसतं आय एम 13 years बॉय असं नका म्हणू, त्याला जोडा, यंग बॉय लावा, यंग हा ॲडजेक्टिव्ह हे त्याला सांगण्याचा प्रयत्न करू. माय बर्थडे इज ऑन, हे सगळे कॉमन सेंटेन्सेस. ज्यावेळेस विद्यार्थी हे पाठ करतो आणि त्याला वाटतं की मी 20-25 वाक्य माझ्याबद्दल बोलू शकतो, तर त्याचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी खूप वाढून जातो. काही शब्द असतात विद्यार्थ्यांना एक चेकआउट करतो मी मग की आयचं स्पेलिंग लिही, बीचं स्पेलिंग लिही, यूचं स्पेलिंग लिही, सांगून ते स्पेलिंग लिहितात की नाही याचं चेकआउट होऊन जातं की विद्यार्थी बरोबर चालतोय, त्याचं स्पेलिंग बरोबर होतंय. एक छोटीशी टेस्ट आहे, त्याचं पूर्ण नाव लिहायला सांगणे. काहीच विद्यार्थ्यांना येतं पण त्याचं पूर्ण नाव लिहायला सांगणे, शाळेचे नाव लिहायला सांगणे, गावाचे नाव लिहायला सांगणे, तालुक्याचे नाव लिहायला सांगणे, जिल्ह्याचे नाव लिहायला सांगणे. किंवा एक सहज मुलगा माझ्याकडे आला, त्याची टेस्ट घ्यायची, तर बाबा हे स्केच पेन हे भरून दे, तर तो भरत बसतो तुझा. आणि मी चेकआउट करतो त्यावेळेस मला लक्षात येतं की अरे तुला तुझं नावच आलं नाही, तुझं नावच चुकीचं तू लिहितो किंवा तुला याचं स्पेलिंग येत नाही. या सगळ्या गोष्टीतून गेल्यानंतर मग आपण प्रोनाऊनमध्ये शिकतो. काही गोष्टी आहेत जेंडरच्या, त्या बदलून दाखवणे, काहीही आहेत आणि अनेक प्रकारचे छोटे छोटे खेळ आहेत त्याच्यामध्ये. मग विद्यार्थ्यांना हळूच व्हर्बमध्ये घेऊन जाणे, ॲडजेक्टिव्हमध्ये घेऊन जाणे. आता व्हेरी ॲक्टिव्ह हा शब्द आहे, तर त्याला एकच शब्द कोणता येईल, एनर्जेटिकली. व्हेरी बॅड हा शब्द